नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे वाढदिवसाच्या या नवीन ट्युटोरियलमध्ये. मी आधी यूट्यूबला एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टला जास्तीत जास्त रिप्लाय आले होते की PLP द्या किंवा व्हिडिओ तरी येऊ द्या. तर व्हिडिओ जर आपला आलेलाच आहे, बट राहिला PLPचा विषय. पिक्सेल लॅबमध्ये काय होतं की फोटोशॉप सारखे इफेक्ट पॉसिबल नसतात देणे. त्यामुळे पूर्ण तुम्हाला डिटेल जर जाणून घ्यायची असेल तर फोटोशॉपचे ट्युटोरियल लास्टपर्यंत पाहावं तर लागेलच. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, बट तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं समजून जाणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी फोटोशॉपमध्ये यायचे, कंट्रोल न्यू शॉर्टकट कीचा वापर करायचा किंवा तुम्ही फाईलमध्ये जाऊन न्यूवर क्लिक करू शकता. ठीक आहे, तर साईज आपल्याला नेहमीप्रमाणे 10x8 साईज घ्यायची, जी आपण इंचेसमध्ये घेतो. 200 रिझोल्युशन किंवा 250 रिझोल्युशन ठेवू शकता तुम्ही. या ठिकाणी आडवा बॅनर आहे आपला, क्रिएट करायचं आहे त्याप्रमाणे. आता आपल्याला PNG वगैरे सर्व मी या ठिकाणी एका फोल्डरमध्ये सर्व मी सेव्ह करून ठेवले, जे आपल्याला डिटेल्स वगैरे लागणार. फक्त टेक्स्ट वगैरे आपण कन्वर्ट करणार आहे इथे. ठीक आहे, टेक्स्ट बॅकग्राऊंड या ठिकाणी अशा प्रकारे पेस्ट झालेला आहे. या ब्लर वगैरे करायची गरज नाही, ऑलरेडी तो खूप ब्लर आहे. नंतरचा सब्जेक्ट आपले जे मेन सब्जेक्ट असतील, फोटो किंवा हे सगळे फोटोज, हे सगळे आपल्याला आधी आपल्या डिझाईनवर पेस्ट मारायचे. ठीक आहे, याप्रमाणे फोटोला थोडंसं आपण खालून इरेजर करतोय. वर क्लिक केल्यावर इरेजरचा ऑप्शन येतोय. ठीक आहे, आधीच्या याच्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला की ब्रश अशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. फोटोखाली आपल्याला एक शेप ऍड करायचा, जो आपण ऑलरेडी PNG मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे, याप्रमाणे. ठीक आहे, कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं याला. फोटोला थोडासा मोठा करायचा आहे. ठीक आहे, हा मेन सब्जेक्ट असणार आहे फोटो, याला थोडासा मोठा केला. बॅक साईडला एक फोटो ऍड करायचा आहे, हा वाला. ठीक आहे, अशा प्रकारे डिक्रीज करते फोटो. थोडीशी अजून साईज वाढवते फोटोची. ठीक आहे, याप्रमाणे मी इथे सेट करतो. खालच्या साईडने आपल्याला त्याला इरेजर करायचं. इथे आपण याला ड्रॉप शॉट देऊ शकतो बॅक साईडला. या फोटोला इनर शॅडो वगैरे देऊ शकतो. ती नंतरची गोष्ट आपण पहिलं जे आपल्या मेन सब्जेक्ट आहे ते या ठिकाणी ऍड करू. या ठिकाणी कार आहे, कारला पहिलं आपण जसं सेट केलं तर थंबनेल मध्ये, तसं आपण या ठिकाणी सेट करतोय. ते कारला थोडंसं मोठं ठेव. ठीक आहे, 2 फोटो होते त्यांना सुद्धा या ठिकाणी सेट करतोय अशा प्रकारे. ठीक आहे, कारला इथे शॅडो वगैरे मी इथे ऍड करतो. ब्रशवर जायचंय, शॅडो कधी पण आपण अशा प्रमाणे बघा, न्यू लेअर घेतली आपण आणि इथे अशा प्रमाणे क्लिक केले आणि याला ट्रॅक करून असं बारीक करतो. ठीक आहे, असं नाही करायचं. या ठिकाणी न्यू लेअर घ्यायचे, ब्रश टूल्सवर जायचे आणि या पॉईंटला ट्रॅक करायचं खालच्याशी. ठीक आहे, जिथे तुम्हाला शॅडो पाहिजे त्याप्रमाणे द्यायचे. अशा प्रमाणे. ठीक आहे, जर कारला डुप्लिकेट लेअर करायचे, डबल क्लिक करायचे, क्लिअर ओव्हरले करून ब्लॅक कलर द्यायचे आणि याला या पॉइंटला ट्रॅक करायचे. कशासाठी? ते शॅडोसाठी. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, आता या लेअरला आपल्याला ब्लर मध्ये जाऊन गोशन ब्लर द्यायचे. ठीक आहे,
थोडंसं ब्लर करायचं, ऑपोसिटी 50% ठेवायची. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, तर या लेयर्सला आपल्याला ग्रुप करायचं. ठीक आहे, आणि या लेयरला आपण कार नाव देतो. यानंतर आपल्याला इथे टेक्स्ट ॲड करायचे. टीवर क्लिक करायचे किंवा इथं डायरेक्ट तुम्ही माऊस थ्रू जाऊ शकता. ठीक आहे, व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे, कंट्रोल टी करून याला फॉन्टला लहान करायचे. ठीक आहे, अशा आता फॉन्ट वगैरे मी ऑलरेडी इथे लिहून घेतलेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, तर मी यांना कॉपी करतो आणि इथे येऊन पेस्ट मारतो. ठीक आहे, अशा. ठीक आहे, यानंतर या लेअरला आपण कंट्रोल जे करून कॉपी करून घ्यायची. ठीक आहे, इथे दुसरी आपल्याला कॅलिग्राफीमध्ये फॉन्ट ॲड करायची. इथे आपण DG कॅलिग्राफी 6 नंबर जी फॉन्ट आहे आपली, ती आपण इथे या ठिकाणी ॲड करणार आहोत. ठीक आहे, याला फॉन्टला मोठं करायचं आहे आणि होय संजय भाऊ. ठीक आहे, टेक्स्टला थोडंसं कॅलीमध्ये आणायचं आहे, वर किंमत द्यायचं. ठीक आहे, कंट्रोल जे करायचं आहे, आणि अशा प्रकारे फॉन्ट ॲड करायचं. तर या 2 लेअरला आपल्याला कंट्रोल जी करायचं, म्हणजे तो ग्रुपमध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, अशा प्रकारे. आता या जे टेक्स्ट आहे याला आपण टेक्स्चर ॲड करणार आहोत. टेक्स्चर ऑलरेडी आपल्याकडे आहे. ठीक आहे, अशा प्रकारे टेक्स्चर ॲड करायचे. याला राईट क्लिक करायचे आणि क्रिएट क्लिपिंग मास्कवर क्लिक करायचे आणि याला बारीक करायचे. ठीक आहे, आता हा जास्त ब्राईट नाही दिसत आहे, त्यामुळे याला काय करायचं आहे, ड्रॉप शॉट ॲड करायचे. इथे 90 डिग्री थोडंसं क्रॉस घ्या, पुढं ऑपोसिटी घ्या, डिस्टन्स वाढवा अशा प्रकारे, आणि ऑपोसिटी नंतर कमी करा. ठीक, इनर शॉट आपल्याला 90% आणि इनर डॉट द्यायचा आहे, डिस्टन्स वाढवा, साईज थोडीशी वाढवा. तर इथे आपल्याला या टेक्स्चरला थोडंसं ब्राईट करायचं आहे, त्यासाठी एक्सप्लोजर इथे ॲड करतो. पूज सॅच्युरेशन वगैरे ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. ठीक आहे, अशाप्रमाणे ॲड होते. तर जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढंच तुम्ही इथे ॲड करू शकता. ठीक आहे, अशाप्रमाणे आपण टेक्स्ट वगैरे ॲड केलेले. या लेअरला आता कंट्रोल जे करायचं आहे आणि खाली आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ती फॉन्ट आहे ती इथे या ठिकाणी ॲड करायची. टीवर क्लिक करायचे, कंट्रोल पेस्ट करायचे. या फॉन्टला थोडंसं मी इथे बारीक करतो. परत या फॉन्टला कंट्रोल चेक करून हार्दिक शुभेच्छा नावाचा जो फॉन्ट आहे आपला कॅलिग्राफीमध्ये तो या ठिकाणी ॲड करायचा. DG कॅलिग्राफी इथे सिलेक्ट करायचे आणि जो फॉन्ट आहे तो इथे ॲड करायचा. याला एक लाईन शेप द्यायचा आपल्याला अशा प्रकारे. आणि याला येलो कलरमध्ये द्यायचे. ठीक आहे, याची लेंथ जरा वाढवते. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, टेक्स्ट वगैरे तर आपले ॲड करून झालेले आहे कम्प्लीट. ठीक आहे, त्या ग्रुपला मी शुभेच्छा नाव देतो. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हे जे टेक्स्चर्स आहे याला मी थोडंसं वाढवतो.
हा जो फॉन्ट आहे याला वर घेते. तर इथे वरती 2 फोटो आपल्याला ऍड करायचे. ठीक आहे, प्लेस मध्ये जायचे आणि इथून डायरेक्टली फोटो ऍड करायचे अशा प्रकारे. ठीक आहे, एक फोटोवाले आपण एक लाईन ऍड करूया. ऑरेंज मध्ये ऍड करूया. ठीक आहे, आणि याला याप्रमाणे ड्रॅग करूया. ठीक आहे, अशा प्रकारे या फोटोला आपण ग्रुप करायचं आहे. या साईडला, या बॅक साईडला आपल्याला एक क्राऊड ऍड करायचं आहे. क्राऊडला डाऊन साईडने आपल्याला इरेजर करायचं. जस्ट सेट. ओके, याला सॉफ्ट लाईट किंवा ओव्हरले मध्ये, सॉफ्ट लाईट मध्ये ठेवायचे आणि याची ऑपोसिटी कमी करायची, किंवा नॉर्मल जरी ठेवला तरी चालेल, ऑपोसिटी कमी करतो. ठीक आहे, बॅक साईडला आपल्याला एक ब्रश सुद्धा ऍड करायचा आहे. इथे कोणताही एक ब्रश सिलेक्ट करायचा आहे. कलर बॅकग्राऊंड ला मॅच होईल असं त्या ठिकाणी द्यायचा कलर. ठीक आहे, असं डार्क मध्ये आपण रेड कलर मध्ये इथे ब्रश मारलेला आहे. त्यानंतर अजून एक आपल्याकडे ऑलरेडी एक बॅकग्राऊंड आहे, तो आपल्याला ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट करून इथे ऍड करायचा आहे. ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट आपल्याला इथे ऍड करायचं आहे. याची ऑपोसिटी 50% ठेवायची. ठीक आहे, इथे फ्लॉवर्स राहिले आपले, फ्लॉवर्स इथे ऍड करूया. ठीक आहे, आणि इथे या ग्रुपला आपण टेक्स्ट नाव देऊया आणि याला मोठं करायचं. तर या साईडचा पार्ट आपण कंप्लीट करणार आहोत. बॅक साईडला आपण एक शेप ऍड करणार, इलिप्स ऍड करणार आहोत. तो छान दिसेल, एक वेगळा इफेक्ट देईल बॅक साईडला. ठीक आहे, मी ऑरेंज मध्ये एक सर्कल ऍड करतो या ठिकाणी. आणि या सर्कल मध्ये एक ब्रश ऍड करतो. ठीक आहे, याच कलर मध्ये बट थोडासा लाईट इफेक्ट. दोन्ही साईडने. इथे एक आपला एक फोटो राहिला ऍड करायचा, तो आपण सर्वात आधी ऍड करून घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, परफेक्टली बसला. ठीक आहे, याला नेहमीप्रमाणे जसं आपण इरेजर करतो ना तसंच इरेजर करायचं याला जस्ट. ओके, आता याला तुम्हाला वेगळा इफेक्ट देता आला तर द्या, किंवा असा ठेवला तरी झालं. आपण इथे याला ब्लॅक अँड व्हाईट देऊन बघूया. इथे सॅच्युरेशन मध्ये जायचे, तुम्हाला क्लिपिंग मास्क करायचे आणि याचे सॅच्युरेशन कमी करायचे. आता याचा जो टिक आहे आपल्याला, तो आपल्याला रेड मध्ये ठेवायचा किंवा वेगळा इफेक्ट येतो. ठीक आहे, फोटोचा टिक्का जो आहे आपल्याला टिळा म्हणता किंवा टिका म्हणता. ठीक आहे, त्याला रेड मध्ये ठेवायचं अशा प्रकारे. ओके, हातातल्या घंट्या वगैरे असतील त्यांना पण थोडासा कलर देऊन बघा. म्हणजे यांच्या ज्या अट्रॅक्टिव्ह गोष्टी असतात त्यांना ब्लॅक अँड व्हाईट करू नका. ओके, अशा
आता या ठिकाणी आपल्याला एक फॉन्ट ॲड करायचे आज मन वगैरे म्हणतो ना आपण, त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक फॉन्ट ॲड करूया आपण. मी इथे लिहून ठेवलेले आहे, ठीक आहे. त्याला कॉपी करतो आणि इथे पेस्ट मारतो, ठीक आहे. याची साईज कमी करायची आहे. फॉन्ट जे हिंदीमध्ये आहे ऑल आपल्याला ब्लॅकमध्ये ठेवायचे आणि जी मेन अट्रॅक्टिव्ह आहे त्याला आपल्याला रेडमध्ये ठेवायचं, किंवा असं ठेवलं तरी चालेल. याला सुद्धा आपल्याला रेडमध्ये ठेवायचं. फॉन्टमध्ये इथे मिस्टेक आहे, ठीक आहे. तिकडे कन्वर्ट केल्यामुळे इकडे मिस्टेक झालेली, ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं, ठीक आहे. ते टायपिंगमध्ये जरा मिस्टेक होती, ठीक आहे. तर या फॉन्टला आपल्याला बोर्डमध्ये ठेवायचं. हिंदमध्ये जी पण लास्टला तुम्हाला बोर्डमध्ये भेटेल तिला बोर्डमध्ये ठेवा, अशा प्रकारे. आणि याची साईज वाढवा अशाप्रमाणे. आणि जे मेन टायटल आहे तुमचं, जे कलर तुम्ही ॲड दिला त्याची साईज इथे आपल्याला वाढवायची, ठीक आहे. आणि यांची साईज थोडीशी कमी करायची. नंतर फायनल झाल्यानंतर याची साईज वगैरे तुम्ही डायरेक्ट सेट करू शकता, एवढं, ठीक आहे. फोटोला शॅडो वगैरे आपण इथे ॲड करायचं आहे. या फोटोला आपण इनर शॅडो वगैरे, जसं मी आधी पण सांगितलं इनर शॅडो वगैरे ॲड करा, तसंच इथे सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. ऑरेंजमध्ये फुल ऑपोसिटी डिस्टन्स वगैरे सर्वात आधी कमी करा आणि या साईडने द्या. डिस्टन्स थोडासा कमी ठेवा, किंवा या फोटोला तुम्ही लाईट असं सुद्धा करू शकते. सेम सर्व जे फोटो आहेत तुमच्या इथे इनर शॅडो काय कोणते पण इफेक्ट असतील ते इफेक्ट इथे देऊन ठेवा, अशा प्रकारे इथे ॲड करा. आता या फोटोला आपल्याला याची जी इनर शॅडोची लेअर आहे त्याला क्रिएट म्हणजे वेगळी लेअर करायची, ती वेगळी सेपरेट लेअर होती. त्याला आपल्याला मास्क क्रिएट करायचं आहे आणि जी बाजू आपल्याला इनर शॅडोमध्ये नाही पाहिजे ती आपल्याला इथे इरेजर करायची, ठीक आहे. आणि हा जो सर्कल याला वरच्या साईडला ट्रॅक करायचा आहे, अशा प्रकारे, ठीक आहे. आपलं डिटेल तर 80% आपली पूर्ण झाली, आपण भरून घेतला पूर्ण बॅनर. आता फक्त डेट राहिली आणि फोटो वगैरे ॲड करायचे राहिले. कारला फोटो इफेक्ट द्या, फोटो फिल्टर द्या इथे कारला थोडंसं. जी शेडमध्ये तुमची डिझाईन आहे त्या शेडमध्ये फोटो फिल्टर ॲड करा. कलर चेंज होतो थोडासा, हलकाचा कलर ॲड. तर काही पेंजी वगैरे राहिले का आपण ते चेक करणार. या ठिकाणी सर्व तर झालेले आहेत. शुभेच्छुकला जो आपण फोटो ॲड करतो तो या ठिकाणी ॲड करायचा आहे, अशा प्रकारे. तर इथे आपल्याला नाव वगैरे ॲड करायचं. तर एक शेप्स रेक्टँगल शेप लागेल आपल्याला इथे, ठीक आहे. या शेपचा कलर व्हाईट असणार आहे आणि त्याला आपण असं ड्रॅग करणार. कंट्रोल जे करतोय, बॅक साईडची लेअर असणार आहे आपली, त्याला ऑरेंज कलरमध्ये कलर असणार आहे, ठीक आहे. अशा एक शेड आपण दिला या ठिकाणी. अजून एक रेक्टँगल यूज करतो या ठिकाणी पद वगैरे ॲड करण्यासाठी, ठीक आहे. या लेअरचा कलर थोडासा रेड डार्कमध्ये असणार आहे, ठीक आहे. असं आणि याला ट्रान्सपरंट पेज देतोय आपण, ठीक आहे. तर नाव वगैरे आपण इथे ॲड ठेवा. श्रीलिपी फॉन्ट इथे यूज केली आहे मी. .3690 जी फॉन्ट आहे ती यूज केली आहे.
डबल क्लिक करायचे, ची हाईट जराशी वाढवायची. तर आपण एक इलिप्स ऍड करूया. याप्रमाणे याचा कलर थोडासा लाईट मध्ये ठेवू किंवा याचा कलर आपण ऑरेंज मध्ये ठेवू. ठीक आहे. नंतर या लेअरला आपण कॉपी करणार आहोत आणि याला स्मॉल करणार आहोत. डबल क्लिक करून लेअरचा कलर चेंज करायचा आहे इथे आणि पद या ठिकाणी ऍड करायचे. फॉन्ट डिटेल एकदम लाईट मध्ये ठेवायची. आणि इथे सुद्धा एक शेप ऍड करायचा. ठीक आहे. तर एवढ्या लेअर्स आपल्याला एक ग्रुप क्रिएट करायचा आणि फोटोच्या बॅक साईडला ड्रॅग करायचं आणि याला पुढे सरकायचं. ठीक आहे. तर इथे आपली एक डेट राहिली टाकायची. इथे सर्कल क्रिएट करायचं तुम्हाला. ठीक आहे. अशा प्रकारे आपली पूर्ण डिझाईन ही क्लिअर झालेली आहे, म्हणजे कंप्लीट झालेली आहे. कशी वाटली मित्रांनो डिझाईन? एकदम कडकमध्ये डिझाईन झालेली आहे बघा आपली. टेक्स्ट वगैरे आपण प्रॉपर सेट केले, फोटो वगैरे ॲड केले, फोटोला इफेक्ट वगैरे दिले. अजून तुम्ही इफेक्ट द्यायचे असेल तर कॅमेरा रॉ फिल्डर तुम्ही यूज करू शकता. त्यातून भरपूर सारे इफेक्ट तुम्ही ड्राक वगैरे जशी तुम्हाला डिझाईन हवी आहे तशी तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता. इथे बॅकग्राऊंड सुद्धा चेंज करू शकता. बॅकग्राऊंड तुम्हाला डार्कनेसमध्ये किंवा अशाप्रमाणे घ्यायचं तसं घेऊ शकते. इथं रेड कॉम्बिनेशन मी यूज केले. फोटो शेपमध्ये वगैरे कसे ॲड करायचे ते तर मी आधी तुम्हाला सांगितलेले, त्यामुळे PNG वगैरे यांची मी कॉपी करून घेतली होती. ठीक आहे. फॉन्ट वगैरे DG कॅलिग्राफी, मुक्ता हिंद फॉन्ट, नॉर्मल फॉन्ट मी इथे या ठिकाणी यूज केले. कार वगैरेला प्रॉपर शॅडो वगैरे दिलेली आहे. कलर फिल्टर, फोटो फिल्टर वगैरे मी ॲड केले. फोटोला इफेक्ट, कॅमेरा रॉ फिल्टर जसे मी तुम्हाला सांगितलं. इथे एक म्हण वगैरे यूज केली, जी शोभेल अशी ती म्हण यूज केली मी या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि मित्रांना नक्की पाठवा. दररोजचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम ID ला जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार.